कथांच्या अद्भुत दुनियेत आपलं स्वागत आहे. मी अमित कुमार शेलार घेऊन आलो आहे कथा, कादंबरी आणि अभिवाचनाचा अनोखा संगम. रसिक मित्र हो, नमस्कार. मी अमित कुमार शेलार. अमित कुमार शेलार यूट्यूब चॅनलवरून आपल्या सर्वांचं मनपूर्वक सहर्ष स्वागत करतो. आपण ऐकत आहात माननीय श्री जगन्नाथ शिंदे यांची कादंबरी कवडसा भाग 5वा. ती एसटी स्टँडवर आली. गाडीचा बोर्ड न वाचता तिला गाडीत बसायचं होतं. ती एका एसटीत बसली. तिकीट. ती कंडक्टरकडे पाहतच राहिली. अव कुठलं तिकीट देऊ बोला. तो खेकासला. एसटीच्या कंडक्टरला वाटत असतं की ही माझ्या मालकीच्या हक्काची गाडी आहे. त्यामुळे चिडणं, खेकसणं आलंच. पण त्यामुळं ती अधिकच गोंधळली. अव कुठं जायचंय तुम्हाला? "अ, गाडी कुठं जाते?" तिचा स्वतःला सावरणारा प्रश्न. कोयनेला. बोला, कुठलं तिकीट देऊ? एक कोयना द्या. बोलायचं म्हणून ती बोलली. कंडक्टरने तिकीट दिलं. गाडी धावत होती. डोक्यातील विचार त्याच गतीनं धावत होते. मन पिसाड झालं होतं. ते आता नवे नवे प्रश्न विचारत होतं. कोयनेला कोण आहे तुझं? काय करणार तिथं? कोयनेला कसं स्वागत होईल तुझं? कोणत्या अडचणी येतील तिथं? दिवसभर भटकशील, रात्रीचं काय? कोण आश्रय देईल? पाहू, ती स्वतःशीच पुटपुटली. पण ते ढवाळ मन पुन्हा विचार करू लागलं. अगं तरुण आहेस, सुंदर आहेस. तरुण सुंदर मुली सुरक्षित राहू शकतात का? तिच्या अंगावर काटा आला. तिनं मनाला झटकण्याचा खूप प्रयत्न केला. पण ते गोचिड्यासारखं चिकटलं. काळजाला शोधू लागलं. काय चाललंय हे? कोण होतीस तू? आई-वडिलांच्या मायेच्या कवचात सुरक्षित होतीस तू. हा आत्मघातकी प्रवास आहे. कशासाठी? विक्षिप्त माणसाची जाहिरात वाचून वेडी झालीस? घर सोडलंस? काय मिळालं तुला? हक्काचं घर, भविष्याचं स्वप्न, पतीचं प्रेम, शरीर सुख, 2 आपुलकीचे शब्द? ती स्वतःशीच पुन्हा पुटपुटली. 2 अनमोल मोती, 2 अश्रूंचे थेंब, पुरुषोत्तमाच्या नेत्रातील 2 थेंब. कुठं निघालेस पोरी? शेजारी बसल्या बाईकडं आता कुठं तिचं लक्ष गेलं. अगं एवढी गोंधळी का बाई? काय बरं वाईट? नाही. तसं नव्हं गं. तुझं चित्त थाऱ्यावर नाही पोरी. मी मगापासनं बघतीया काहीतरी उन्हाआधी घडलंय. नाही. तसं काही घडलं नाही. अगं तुझ्या वयाच्या 4 पट उन्हाळं पावसाळं खाल्ल्यात म्या. खोटं नका बोलू. मंजुश्री सावध झाली. आपली घालमेल या बाईच्या अनुभवी नजरेतून सुटली नव्हती. स्त्रिया चाणाक्ष असतात, भावनाप्रधान असतात. दुसऱ्याच्या सुखदुःखात त्या सहभागी होतात. स्त्रियांचं मनच हळवं असतं. अगं भांडण तंटा करून निघालीस का काय? तसं काही नाही. आणि भांडणार कुणाशी? हं, तसं नव्हं गं. गळ्यात मंगळसूत्र आहे म्हणून विचारलं. मी वाटा उचलणार नाही तुझा थोडाच. पण आपलं बोललं, सांगितलं, की दुःख हलकं होतं गं म्हणून विचारलं. नाही. भांडण नाही, तंटा नाही. उलट त्यांच्या आदेशानेच मी निघाले. कोणत्या गावाचं माहेर? अहो, लांब तिकडं सातारला. मग इकडं कोयनेला काय काढलं? बाई चांगलीच चौकस होती. मंजुश्रीला मन मोकळं करायला कुणीतरी हवं होतं. त्यात ही बाई ना नात्याची ना ओळखीची. प्रवासातली सहकारी. प्रवास संपला, पुन्हा गाठभेट होईल हे निश्चित नाही. मन मोकळेपणाने बोललं तर बिघडणार नव्हतं. चर्चा होणार नव्हती. झालं तरी कानावर येणार नव्हती.
मंजुश्रीनं आपलं येण्यामागचं प्रयोजन थोडक्यात सांगितलं आणि ते ऐकून बाई चाटच पडली. अगं किरडी गेली तुझ्या त्या नवऱ्याची, त्याची उचलली पालकट. ओ बाई, अगं समाजसेवा करायला निघालाय. हं? अगं पहिलं घर सांभाळ म्हणावं त्याला. अहो, सर्वांनी स्वतःच्याच घराचा विचार केला तर, अगं मग तर भगवी घालायची, मुंजा राहायचं. कशाला केलं त्यानं लगीन? अगं रामदासासारखं सावधान व्हायचं त्यानं. त्या बाईच्या तोंडी लागणं शक्य नव्हतं. तिची वटवट चालूच होती. कोणी सांगितलं होतं त्याला लगीन करायला? कर ना समाजसेवा. ए, कर समाजसेवा. पण बाई माणसाला का पाडलं फाशी? समाजसेवा करतोय समाजसेवा. बायको वाऱ्यावर आणि ह्यो आपला नामानिराळा. ती बोलत होती. तिचं बोलणं संपलं तेव्हा मंजुश्री शांतपणे म्हणाली, "हे बघा, लग्न करूनही समाजसेवा करता येते. महात्मा फुलेंनी लग्न करूनच समाजसेवा केली. उलट सावित्रीबाईंनी त्यांना मदतच केली. आता महात्मा गांधीजींचं घ्या. कस्तुरबा गांधी महात्मा गांधींची प्रेरणाच होती ना. अगं, पण एकटीला असं अहो 6 महिने हा म्हणता जातील आणि मी ही अशी बाहेर पडले नाही, तर जगाची माहिती मला थोडीच होणार आहे. तुमची तरी गाठ पडली असती का? माझ्याबद्दल सांगितलं, तुमच्याबद्दल नाही सांगितलं तुम्ही. मंजुश्रीने एकदम विषय बदलला. माझं काय बाया, जीवनाचं सारं रडच आहे की. काय ऐकून करणार आहेस? असं बोलली आणि एखादी कथा सांगावी तशी ती सांगायला लागली. हे बघ, माझं माहेर खेड. कळत नव्हतं तेव्हा लगीन झालं. नवरा बी तसाच. अर्धी इजार घालायची आणि ध्यान दिसायचं. काय सांगू तुला? अगं मनगटानं शेंबूड पुसायचा. बाहुला बाहुलीचं लगीन. हं. माझ्या संगच खेळायचा. फडक्याची मला तरी कुठं मिली नाडी बांधा येत होती. त्योच बांधायचा. लगीन झालं आणि आमची गट्टी जमली. काचा, कवड्या, लंगडी, लपाछपी समद्यात समद्यात त्यो माझा बिडू. हो, झोपायचा बी माझ्या पुढ्यात. गुदगुल्या करायचा, केस वाढायचा. पण गोचडीसारखा चिकटून झोपायचा. काय कळतंय तवा गं? इजारीत मुतायचा. हो. आणि आईला माझं नाव सांगायचा. माझंच. मंजुश्रीला हसू दाबता आलं नाही. "अगं हसतीस काय मेली? अगं होताच तसा त्यो खोडील कांदा." "हं, एवढ्या लहानपणी लग्न झालं तुमचं?" "हं." "अगं बाप माहेरातनं खांद्यावर घेऊन सासरात सोडायचा. आता बोल." "अगं काय कळतंय तवा? नवरा का भावरा? त्यात शाळा नाही." "अगं काळच होता तसा. नऊवार लुगडं नेसलं तर ह्यो पोंगा पुढं याचा. उंची कमी, पोट पुढं." अगं हसणारच गं आता तुम्ही. पर तवा तवा सणावाराला लुगडं नेसलं, की दोन्ही हातानं लुगडं वर धरायला लागायचं. मंजुश्री ऐकण्यात गुंग झाली. गाडी धावत होती. नवरा मोठा हिकमतीवाला गं. हो. रानावनात नागड्या पायानं पळायचा. जाळीत शिरायचा. झाडावर सरड्यासारखा चढायचा. बोरं, आवळं, कैऱ्या, करवंदी, जांभळं टोपी भरून आणायचा. मला बाया लय आवडायची. रानमेवा खाल्ला की भाकरीला सुट्टी. अगं दिसामागं दिस जात होतं. मला पदर आला. हसणं खिदळणं कमी झालं. आनंदी याला बी मिसरूड फुटलं. हो. त्याचा हात अवचीत लागला तरी साऱ्या अंगावर लाह्या फुटायच्या. वाटायचं आनंद्यानं गोचडीसारखं चिकटावं. पर ती गप झाली. पापण्या वळवल्या अन मंजुश्री म्हणाली, "काय झालं?" अगं त्याची हिंमतच त्याला घेऊन गेली गं. उंचच उंच आंब्याचं झाड परसात होतं. कशी नजर गेली कुण जाणं. शेंड्याला आंबा, पिवळा धमक झालेला. आनंद्या चढला ना वर. पार पार शेंड्यात गेला. आंबा हाताला येईना.
झाडाखाली पायाखाली मनगटा मनगटा एवढं डांपर. अहो, आनंदी ऐकतोय का? अरे थांब, तसाच तसाच पुढं. हातात आंबा आला, आला आंबा हातात. पर आनंद्या आंब्यासकट खाली. आई गं! पाणी बी मागितलं नाही गं. खेळ खाल्लास. अगं कुकू पुसलं, चुडा फुटला. तुम्ही दुसरं लग्न? अगं याड लागलंय का तुला? रांडबाईशी लगीन करतं का कुणी? हं? अगं नुसतं बोललं तर दैव काशीचं वाळीत पडलं असतं. मंजुश्रीला ऐकण्यात बोलण्यात रसच राहिला नाही. ते खिडकीतनं बाहेर बघत राहिले. मनाला क्लेश देणाऱ्या विषयावर बोलून क्लेश वाढवणं उचित ठरणार नाही. कोयना नदीच्या शेजारून गाडी पळत होती. अतिशय नयनरम्य सृष्टी सौंदर्य होतं. दक्षिणेला उंचच उंच डोंगर, नदीच्या परिसरात हिरवीगार शेतं, दुथडी वाहणारी नदी, नदीचं पाणी स्फटिकासमान. मध्येच कुठंतरी पांढऱ्या बगळ्याचा थवा. किती छान आहे हा परिसर. मंजुश्रीच्या तोंडातून शब्द बाहेर पडले. निसर्गरम्यतेनं तिला उत्स्फूर्त दाद दिली होती. कोयना धरणाचं पाणी सोडलंय. वाटतं वाटतं उतरावं, नदीकाठानं चालत राहावं. ए, खुळे आहेस का? हं? अगं कोयना नगर हितनं 5 मैल चालून चालून पायात गोळा येईल तुझ्या. कोयनानगर जवळ आल्याचं ऐकून तिच्या पोटात गोळा आला. गाडी थांबली की उतरून जायचं कुठं? राहायचं कुठं? मेंदूला कुरतडणं सुरू झालं. नदी, ते सृष्टी सौंदर्य आता पुसट झालं. डोळ्यापुढे उभे राहिलेले प्रश्नचिन्ह, भले मोठे प्रश्नचिन्ह. आणि कोयनानगर आलं. माणसं उतरू लागली. मंजुश्री बसून, "ए बये, अगं उतरायचं नाही बाई." हो." मंजुश्री निघाली, खाली उतरली. "चल." "कुठं?" "अगं पलीकडं कुसवड्याला गाडी लागती." "कुसवड्याला?" "हं, घटकाभरात." "अगं घटकाभरात जनावराला तो लळा लागतो. आपण तर माणसं. चल, चल माझ्या संग." "अहो पण." "हे बघ, वाऱ्यावर सोडू असं वाटतं का तुला? अगं माझं कुसवड्याला घर आहे. तुझं बैजवार झालं की जा तू. अगं जनावर नाहीस तू. थोडंच दावं लावणार आहे तुला मी." मंजुश्री काही बोलली नाही. चालत राहिली. जवळच कुसवड्याला गाड्या लागल्या होत्या. गाडी लागण्याला पण वेळ होता. "माझ्याकडे पैसे आहेत. मी इथंच कुठेतरी." ती म्हणाली. "अगं पैशानं पोट भरल. तुझ्या शरीराचं काय आहे? अगं ते राखण करतील का तुझं पैसं? तू तर नेताठी." "अगं माझं मी दिस कसं काढल्यात ते माझं मला माहीत आहे." थोड्या वेळात गाडी लागली. गाडीला खूपच गर्दी. विशेष करून हायस्कूल कॉलेजची मुलं, मुली, मुलींचा भरणा मोठा. एकच गलका. गाडीतील शीट पकडण्यासाठी रेटारेटी. कोण म्हातारं, कोण बायका, कोण मुली. अहो कुणाला काय नाही. मुलं विचित्रच. कुणी ड्रायव्हरच्या दरवाजातनं आत शिरलं, कुणी बारीतनं आत गेलं. थोड्याफार फरकानं उचित ठिकाणी पोहोचण्यासाठी माणसांची ही अशीच धडपड असते. त्या दोघी अजून खालीच होत्या. मंजुश्रीची गाडीत चढण्यासाठी चुळबुळ सुरू झाली. "हे बघ, गडबड करू नका. चढू द्या साऱ्यांना." सारी मुलं, मुली, माणसं आत गेल्यावर त्या दोघी चढल्या. आतलं चित्र वेगळंच होतं. बहुतेक शीटवर मुले होती. आत जाणाऱ्या-येणाऱ्यानं आपल्या मित्रांच्या जागा रिझर्व्ह करून टाकल्या होत्या. दप्तरातील वह्या, पुस्तकांनी शीट अडवल्या होत्या. "ए पोरा, उठ." पोरगं गुरगारलं. "ए, उठ." तिने त्याच्या बाह्यालाच पकडलं. "भाड्या, बापाची गाडी आहे व्हय रे? बसू दे, बसू दे पाहुणीला." पोरगं उठून आतल्या आत जळत तोंडातल्या तोंडात पुटपुटत उभं राहिलं.
ए मेल्या, बोललेलं कळतं का नाही? अरे म्हाताऱ्या माणसाला जागा द्या की रं. ही शाळेत शिकवलं जातं का नाही तुम्हाला? ए उठ. पोरगं फेविकॉल लावल्यासारखं सीटला चिकटून बसलं होतं. अरे तुझी उचलली पालकट तुझी, असं म्हणत तिनं खरोखरच तिची पालकट उचलली आणि एखादं टेडी बिअर बाजूला ठेवावं का नाही, तसं त्याला टाकलं आणि स्वतः सीटवर बसली. कुरकुरू नका रे, ए पेलवाडा, कुरकुरू नगस. बापाला सांग, आवडायनं हाणलं. दम असेल तर जा विचारायला ये. पोरगं तोंड फिरवून गुमान उभं, डोळं बटबटीत, पण तोंड, तोंड बंद. कंडक्टर आला, डबल बेल दिली. रोजचंच हे. जणू पोरांच्या बापाची गाडी. सीटा अडवत्यात पोरं, पोरी उभ्या. पण पण माझ्या पुढं दादागिरी नाही हं चालत. आत्तापर्यंत अनेक मोबाईलवर आरडाओरडा सुरू झाला होता. आचकाट-विचकाट विनोद चाललं होतं. 4 माणसात बोललं जाऊ नये असे संवाद सुरू झाले होते. मधल्या दांडीला धरून अंग चोरत, नजर चुकवीत मुली उभ्या होत्या. गाडीचा हेलकावा बसला, की पोरटी मुद्दामच स्पर्श सुखाचा आनंद घेण्याचा प्रयत्न करत होते. मंजुश्रीला हे अजब वाटलं. शहरात हे असले प्रकार आहेत. नाही असं नाही. पण तिथं प्रवाशाकडून चोप नाही तर पोलिसांच्या दंडुकाची भीती असते. तिच्या अंदाजानुसार शहरापेक्षा शहराजवळच्या गावात सडक शाकाहारींचं प्रमाण अधिक वाटत होतं. ना शहरी ना ग्रामीण. अशा अशा गावातील तरुणाईचा दिवस शहरात तर रात्र गावात असते. शहरातील भुलणाऱ्या डोळ्यांचा तोल जातो आणि गावात तोल सुटल्यावर शिक्षा करणारं कुणी नसतं. ना घटका, ना घरका, ना घाटका. अशा अवस्थेतील लोकांना औषधोपचार नसतो. गाव आलं. गाव फार सुंदर. कोयनेवरून कोयना नदीला वळसा घालून गाडी पूर्व दिशेला आलेली होती. सोबतीला दक्षिणेकडचा घनदाट जंगल, अंगावर पांघरलेलं डोंगर होतंच. साधारण कोयनानगरपासून कुसावडं हे गाव 5-6 किलोमीटरवर असावं. एसटी थांबली. तिथूनच तांबड्या मातेला अंगाखांद्यावर घेतल्यानं रस्त्यानं मंजुश्री गावात आणलं. गावातील घरं उतरत्या छपराची. बहुसंख्य घरं मातीची, कौलाची. घरात बाकी फक्त 6-7 फूट उंचीच्या. घरात शिरायचं झालं तरी वाकून शिरायचं. प्रत्येक घर दगडी चौसऱ्यावर. 4 फुटाचा चौथरा, त्याच्यावर घर. घरापुढं सारवलेलं अंगण. तेल सोडलं तरी हातानं भरता येईल एवढं गुळगुळीत. अंगण, अंगणातला शेणामातीचा नित्याचा सडा. प्रत्येक अंगणात तुळशी वृंदावन. अंगणभर मंडप. बांबू, त्यावर गवत नाहीतर बोसे घातलेलं. अहो, कुशल व्यवस्थापकाचा उत्कृष्ट नमुना. प्रसन्न आणि सौंदर्य अंगणी. बहुसंख्य वयस्कर बायकांचे काठापदराचं गुडघ्यापर्यंत नऊवारी लुगडं. शरीर सडपातळ पण चेहऱ्यावर तेज. आताच वेणी, फणी, बोचडा केल्यासारखं केस. पदर खांद्यावर. त्यामुळं वेणी बुचड्यातलं 1-2 फुलं निश्चितच डोळ्यात भरत होती. पुरुषांची अर्धी चड्डी. वर कोपरी नाहीतर शर्ट. डोक्यावर केसाचं जंगल. क्वचितच काळपट टोपी. पुरुषांच्या या हातापायाच्या कोंबी. पण हातापायावरचे स्नायू तट्ट, नजरेत भरणारं. "आवडे, कोण गो?" एका म्हातारीने विचारले. "लेक आहे." "आत्ता गो, पाट लावलास का काय?" "हा गो, गोंधळाचं बारबाट आहे. ये गं." रांड मेली. दिसल तिचं भादरत बसती. आवडायच्या मागं मंजुश्री चालली होती. इथं त्यांच्यात नाक खुपसायची बायकांना लय सवय बघ. पाय धू म्हणलं तर साकळ्या केवड्याच्या. आवडायनं घराचं कुलूप काढलं. आत गेली. मंजुश्री बॅग घेऊन तिच्या मागं होतीच. घरातनं आरशासारखं होतं. जमीन काचसारखी, गुळगुळीत. भिंती पण गुळगुळीत.
वर लाकडी माळा, त्यावर लाकडी फळ्या, खांब, तुळ्या, लाकडी. बाहेर ओटी, ओटीच्यात स्वयंपाकघर, मागच्या बाजूला पडवी, पडवीच्या कोपऱ्यात नाहणी, घरात गारवा. छान वाटत होतं. बस चहा टाकती. मीही मदत करते की. चल बोलत बोलत करू. दोघे आत गेल्या. चुलीवर चहाचा अंधान ठेवणार त्योच आवाज आला. आवडे, अगं ये आवडे. आवडाबाई बाहेर आली. जिज्ञासेनं मंजुश्री बाहेर आली. काय ग रक्कमा? काय ना ग, पळीभर खाऊचं तेल हवं होतं. रकमे, पाहुणी कोण म्हणून इचराय आली म्हण की. तेलाचं कारण कशाला ग? हं? अगं 5 लिटराचं कॅन्ड गाणप्यानं कालच कालच कोयनेतनं आणलंय. माहित आहे ना व? रखमा पकडली गेली. तसं म्हणजे अगं तुझी म्हातारी आजी. काय बाई या बायकांच्या बुद्ध्या. मांजरी मिळाल्या. अगं माझी लेक आहे. पुसायचं का आणखी काय? जा, अगं जा बघू. रखमा काहीतरी पुटपुटत निघून गेली. सूड सांगतय आणि बुड घाणतय. अहो एकच धड नाही, पर हिथं तिथं नाक. चल बाया घे चहा. आवडाय आत गेली. चहा गाळणार तशी कमळी शेट आतल्या घरात. आवडाय मावशी, कमळे ही माझी पोरगी आहे. हाय ना तुझ्या परास देखणी. आणि काय ग, तू चौकशा करून काय करणार आहेस ग? हा, अगं आग आहे ना पिछा. अगं तुझं तू घर बघ. बापाला सोडव आणि गावाला बी सोडव. उद्याची एसटी धर आणि नवऱ्याचं घर गाठ. ए कमळे उठ. अगं उठ की. कमळी गेली तसं आवडायचं तोंड चालू झालं. अगं लगीन होऊन 4 वर्ष झाली. 4 दिस नांदली नाही. तिच्या मागच्या पुरी ऑपरेशन करून मोकळ्या झाल्या ती. आणि ही धोती या दोघींनी चहा घेतला. या गावातल्या बायका हिथं तिथं नाक घालतेली, पण मनानं मनानं निर्मळ हो. अगं एखादी पैलट करीन आडली तर गावातली बाईन बाय दारात उभी. लय गुणाच्या बायका बघ. तोंडानं फाटकाळ, पण काळजात गोड. पाण्याचा झरा. हो, गोड पाण्याचा झरा. अगदी तुझ्यासारखा. माझं तोंड फाटकाळ नसतं तर निभावं लागला असता का माझा? होय ग. अगं हा नवरा मिळालेला. उभ्या गावाची मैहुनी मी. कोणाच्या घशात खाकरा अडकायचा, कोणाचा डोळा फडाफडायचा. कोणाला हिव भरायचं तर कोणाला ताप चढायचा. अशी लागली म्हण. हे बघ, तरी तरी पण तिळा एवढा डाग नाही हं आपल्याला. हो. आई, मी तुला आईच म्हणू का ग? म्हण की ग. आवडायच्या काळजाचा मोगरा फुलला. आई, उभं आयुष्य तू असं काढलंस? हं. अगं न काढून सांगू कुणाला. आग आग पेटायची ग. आग पेटायची या देहात. पर करणार काय? आईबापाची आबरू, सासरचं नाव. गावातली तरणी पोरं घराघरा फिरायची. म्हाताऱ्यांना बी चळ भरायचं. बोथऱ्या तोंडानं आवडे आवडे करायची. पर कुणाची सावली पडू दिली नाही आजवर. अगं अशी अशी कुरे हे बघ. एखाद्या पुरुषाची बायको मेली तर त्याला दुसरं लग्न करता येतं आणि बाईलाच. अगं आपली रूढी ग. खरं सांगू, मन वाडाळा बंड करायचं. पर नाही, नाही धडाडी झाली. जाऊ दे ती. आता काय, 4 सरली 2 राहिली. आवडायनं विषय बंद केला. घरात दोघीच होत्या. जेवणाच्या तयारीला लागल्या होत्या. मंजुश्री केवळ लुडबुड. अव एकतर घर परक, वस्तूची जागा तिला माहित नव्हती. नाही तर काय करायचं माहित नाही. मनात नवं प्रश्न जन्माला येत होतं. धीर करून ती विचारत होती. आई, तुला कोणी नाही, मग तुझा संसार चालतो कसा? अगं अगं 10 खंड्याची सासऱ्याची शेती होती.
4 हत्तीसारखं बैल, सारं कसं बाईजवर होतं गं. आता पियाजाला काही कमी नव्हतं. नवरा गेला, उघडी पडली. सासरा म्हणला, "आवडे, वर्षाला साडी चोळी आणि पोटाला भात पेज कमी पडणार नाही." पोरगा गेला. पर घर, घर तुझंच आहे. काय बोलणार? एक पोरकटच मी. सासरा पण गेला. साल 2 सालात सासूनं बी राम-राम म्हटलं. दिराच्या हाती चाव्या गेल्या. त्याला वाटलं मी वाटा मागीन. गावातली 4 माणसं गोळा केली आणि म्हणला कसा, "वहिनी, तू मोठी, तुझा मान मोठा, तू घर चालव." आता मी पडली बाई माणूस. हां, हा कसं म्हणू? मन मोठं केलं आणि पंचामोरं बोलले. ना खाणारी पोटं, ना गाणारी तोंड. माझा एकटा जीव. मला काय लागतंय? तुम्ही खाल ते मी खाईन. तुम्ही सांभाळा. मी तुमच्या मागं राहीन. चुकलं का माझं? कशाला हवा मोठेपणा? कपाळाचं कुकू गेलं, कसला मानपान. चालवतोय ना, चालव बाबा. दीर म्हणल्यावर पोरासारखा की. हो, आपलं नशीब फुटकं. पोटपाणी पिकणार नव्हतं. मग कशाला हाऊ? दिलं दिराच्या ताब्यात. दीर पण भावासारखा निघाला. हो, जत्रेला साडी-चोळी, पंक्तीला जेवण. अगदी आपलं म्हणून सारं सारं. पर पुढं बाईच बाईला नडती बघ. हो, जावला पोरं झाली. खात्यारा मी उचलला. म्हटलं जावची पोरं आहे ती. ती आपलीच पोरं. मागं पुढं पाहिलं नाही. अंघोळा, धुणं, पानं, हागलं, मुतलं मी केलं गं, मी केलं. पोरं चालती फिरती झाली की फिरलं ना डोकं. हं, साऱ्यात उनं-उनं घालून पाडून बोलणं, नाचकं कुचकं वागणं. अगं किटलं दाताखाली ओठ किती धरणार गं? दिराजवळ गारानं मांडलं आणि म्हणले, "किशा भाऊजी, आजवरी रेटता येईल तेवढं रेटलं. जाकली मूठ सोन्याची म्हटली. पर आता जमायचं नाही हं. मला 2 खण कुडून दे. हातपाय चालत्यात तवर अळणी तिखट खाईन. माझ्या मागं तुमचंच आहे की." मला वाटलं भाऊजी म्हणल, "वहिनी कशासाठी ही? हं? चिंगीला मी सांगतो, बोलतो." पण कसलं काय न कशाचं काय? चिंगीचा बैल किश्या हंबारला नाही. हातपाय हलवलं नाही, कान टावकारलं न ऐकलं. आणि दुसऱ्या दिवशी अगं दिलं की 2 खण कुडून. आणि हेच 2 खण बघ, ही दिसत्यात ती. त्यो मोकळा, मी मोकळी. पर 2 शेतं मी वाजवली. हो. नाकारली, कुळवली. मला वाटलं आडी येईल, पर देवानं बुद्धी दिली. खातीये ना, खाऊ द्या. सारं बाईजवर चाललं होतं. घेणं नाही, देणं नाही. तुझा तू, माझी मी. पर गेल्या गेल्या 2 सालामागं चिंगीच्या पोटात पोटसूळ उठला. चिंगी न किश्या ह्या वक्ताला घरात आली. मी आपली चहा पेटवत होती. तर ही दोघं इथं अशी. "का हो भाऊजी?" किश्या गप, त्याची दातखिळी बसलेली. पर चिंगी फटाकडी झाली की सुरू. "या कागदावर अंगठा ठेव." "कसला ग कागद?" शेतीवाडी तुमच्या आणि ह्यांच्या नावावर आहे." "मग तुम्हाला नाही पोरबाळ?" बाया मी सावध झाली. "आता तुमच्या नावावर ठेवून काय करायची?" "भाऊजीच्या नावावर करू म्हणतीस होय ग?" "होय ग, भाऊजीच्या नावावर करू म्हणतीस?" "अहो, उद्या काय झालं गेलं तर?" आता माझं डोकं फिरलं बघ. मी गप बसतीये वय. "ए भावाने, हं? झालं गेलं तशी भाषा तिने सांजेला काढाय आलीस होय ग इथं? लय हुरूस सुटलाय वय तुला? अगं मोठी असून सुनसारखं वागवलंस. करतीयास, खातीयास, माझ्या मरणावर टपलीयास होय ग? मरणावर टपलीयास?" चांगलीच घाण काढणार होती, पण किशा भाऊजीची दाटखिळी सुटली आणि ती म्हणलं, "वहिनी, 2 शेतं करतीस त्याला काही विरोध आहे का माझा? आता खातीयास तशीच खा. पर खातं तेवढं हे बघा तुमच्या नावावर करू का? भाऊजी
काय दिलं या घरानं मला? नवरा गेला तरी हितच राहिली. सासर माहेरचं नाव राखलं. हौस नाही, मौज नाही. पैसे अडक्याला कधी उंबरा चढले नाही. तसं बघितलं तर अर्धा हिस्सा माझा खात्यात खाऊ दे. हं? एकाच बेटावळा. मेलं, गेलं तर समाधानच तुमचं. पण तुम्हाला घाई झाली या तुम्हाला घाई झाली या. तू अंगठा देणार आहेस का नाही तेवढं बोल. किशाची बायको काटली. आत्ता ही बळजबरी कशापायी? हे बघ, चाललंय तसं चालू द्या. पुढं नावावर करा. इका नाहीतर घाण ठेवा. भिथारला की धीर. शिरला अडग्यात. उलटं पालटा लागला बोलायला. मी पण बाळू चव्हाणाची पोरगीच आहे. हो, त्याला म्हणली, "ए, देत नाही जा." चिंगीनं चिरचिर केली. पर किशा उठून गेला. हो, गेला उठून. रसिक मित्र हो, आपण ऐकत आहात माननीय श्री जगन्नाथ शिंदे यांची कादंबरी कवडसा. कथा आपणाला आवडली असेलच, कादंबरीतील हा भाग आपणाला आवडला असेलच, तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. आणि ऐकत रहा अमित कुमार शेलार यूट्यूब चॅनल कवडसा कादंबरी घेऊन पुढचा भाग घेऊन लगेचच आपणासमोर उपस्थित होतोय. तर ऐकत रहा कवडसा.